Single lines. I grade. दुखता है चारी मोटल मग येतात 5 मोटल खुश होतो कधी कधी येतात प्रॉब्लेम नॉर्मलने मेजर आहे. आता तुमच्या मानेमध्ये इथे C4-5-6 मध्ये गॅप आहे म्हणजे वरची खाली सरकली आणि डिस्क सरकून भरपूर दिवस झाले. याच्याने तुम्हाला मुसॉन भरणं चमक भरणं असं व्हायचं. हो पण ती तुम्ही गोळी खाली वगैरे लावलं चोळलं तर ओके होऊन जायचं. पण आता काय होतं की डिस्क सरकून भरपूर दिवस म्हणजे याच्यात काढलेच असतं गादी असते ती आता आपल्याला बाहेर आहे. पण जशी जशी गादी बाहेर आली तशी ती नस असते ती ब्रेनला छातीला पाठीला शोल्डर या हाताला कनेक्ट असते म्हणून ती नस छातीमध्ये जाते. इकडे दाबलं तर दुखत बघा इकडे दाबलं तेच मी इकडे दाबलं तर दुखत नाही. हीच नस शोल्डरमध्ये एल्बोमध्ये आणि पंजामध्ये जाते. तुम्हाला दिवसभर कळ लागतो ते याच्यामध्ये ती नस गेल्यामुळे तुम्ही दिवसभर हाताला कळ लागतो तुम्ही हाताला ठेवता असं खटाक खटाक हाताला झटका दिला की एल्बो घसला जातो. म्हणजे शरीराचा एक नियम आहे. जेव्हा आपल्याला एक ऑर्गन दिलं आहे तुमच्या दिवसभरात 1000 सेल डेट होतात त्या रात्री ऑटोमॅटिक रिजनरेट होतं. पण तुम्ही दिवसभरात 1000 सेल डेट केल्या पण नस जर ब्लॉक असेल कमी प्रमाणात रक्तपुरवठा होत असेल तर त्या प्रमाणात झीज भरत नाही. तुम्ही ज्या ज्या पार्टची लिमिटपेक्षा जास्त इंजुरी करता त्याची झीज करता. जर ब्लड सर्क्युलेशन कमी दाबात झालं म्हणजे दिवसभरात 1000 सेल डेट झाले उदाहरणार्थ मग ते 1000 सेल्स रिजनरेट होत नाही 500 सेल्स रिजनरेट होते. आणि मल्टिपल डेज ही सायकल चालू झाली तर तो जो पार्ट आहे तो डॅमेज होत जातो. म्हणून हा सुखत चालला ही आता ताकद कमी होत चालली. आता याला म्हणतो सर्वायकल स्पॉन्डिलायटिस. आणि हे तुम्हाला अजून 2 ते 5 वर्षांनी जास्त मेजर जाणवणार. जेव्हा तुम्ही MRI करता त्याच्यात या गोष्टी दिसतात. तुम्हाला आम्ही डायरेक्टली नाडी परीक्षणातून सांगतो. नाही तर बाकीचे डॉक्टर MRI केल्याशिवाय सांगत नाही. पेन किलर घ्या मल्टीव्हिटॅमिन घ्या पेन किलर कॅल्शियम वगैरे घ्या जागे. पण याला सगळ्यात महत्त्वाचं ट्रीटमेंट घेऊन काही दिवस नियमात राहणं गरजेचं. म्हणजे हा प्रॉब्लेम झाला उशा दोन घेणं मान मोडणं डोक्यावर खांद्यावर लिमिटपेक्षा जास्त वजन उचलणं मानेला झटका देणं हातावर पडणं झोपताना त्याच कुशीवर जास्त झोपणं या गोष्टीने हा प्रकार वाढत असतो. हे नियम तुम्हाला आयुष्यभर लक्षात ठेवा. जर हे पूर्ण क्लिअर कुशीवर झोपायचं पुढचे 3 महिने नंतर चालेल. जसं एखादा हार्ट फ्रॅक्चर झालं क्रॅक झालं आपल्याला थोडे दिवसाला सांभाळावं लागतं. जुळ असतो इतर जुळल्यानंतर तुम्ही सगळे वर्कआउट करू शकता काम करू शकता. तसं याच्यामध्ये इंजुरी मानेमध्ये त्या ठिकाणी किंवा सेटिंग नाही एकदा त्याची सेटिंग झाली आजूबाजूचे कोशिका जुळले गेल्या तर तुम्ही रेग्युलर काम परत करू शकता. याला तुम्हाला 3 महिने जास्त सांभाळायचं. पण याला 3 दिवसांनी फरक जाणवेल आणि 10 दिवसात कव्हर होईल. ही सेटिंग 1-2 दिवसात होऊ शकत नाही. एखादी जादूची कांडी थोडी फिरवलेली लगेच क्लिअर होईल. त्याला मल्टिपल डेज 2-4 दिवस 10 दिवस त्याला सेटिंग करावं लागतं. तेव्हा ती टिक सेट होती कांडी लेवलला जातो नसतं. कधी कधी काय होतं असं जर उभा राहिलं आणि असा या ठिकाणी असं मुंग्या पण येतात. मी तुम्हाला सांगितलं आधी तिनं जपली गेली मुंग्यांना जडपणा कळला बसून उठली कधी कधी चक्कर पण येतो. ही तुम्ही बाहेर गेले असते नाहीलच एक MRI करा आणि भाग वळ्यांचा ही जाऊन MRI करायचं. मी सांगितलेलं चुकीचं नाही गेलं तुमचे पैसे मी भरत एवढी माझी गेली ही छाती ठोकून सांग. पण मग एवढी काही गरज नाही असं ज्यांचं 3rd स्टेजपेक्षा जास्त गरज आहे 3rd स्टेजपेक्षा जास्त आजार मोठा आहे त्यांनाच मी सांगतो की MRI. आणि बिना पेन किलर्स बिना गोळीचं तुम्हाला 3 दिवसाच्या 50% पेक्षा जास्त रिव्हल 10 दिवसात तर पूर्णच कवर रिलॅक्स.
असं तर असं सांग पुढं पाय इकडे तिकडे डोकं पाय इकडे डोकं लाईन